ऐ, काय करायचं डीजे लागणार? काय गरज आहे का त्याची? डीजेची 50,000 रुपये द्यायचे हा? आणि सगळे आता माणसं तर नाचायले त्याच्यात ना, म्हातारे नाचायले कशा पुढं? डीजे पुढं म्हातारे नाचायले. कुठं बाया नाचायल्या हो. इकडून आम्ही देशमुखीनी आहेत, देशमुखीनी आम्ही पाटलीनी आता कुठं? हे काय काय झालंय? काय करायचे? कुठं नेऊन घातली तुम्ही संस्कृती? डीजे आणूच नाही लागणार. पोरगी देऊ नाही तो जर म्हणला नवर देऊ की डीजे तुला पोरगी द्यायची नाही, कारण की डीजे म्हणलं त्याच्या संग लगेच आलं ना पुन्हा बॉक्स काय आले, मग की त्याच्याशिवाय त्याला नाचताच येत नाही, त्याच्याशिवाय त्याला ताल धरता येत नाही. लग्न 12 वाजता असतं तर 4 वाजत येत. कशामुळं? हे पहिलं कारण आहे तुमचे पोरं बिघडायचं. हे पहिलं कारण आहे गावात आणायचा डीजे आणि त्याच्यात नाचायचे तुमचे पोरं. आलं विलक्षण. जे धरत झेंडा त्या गाडीला आणि ते त्याला काय नाही, त्यांनी 5 वर्ष लुटलेलं असतं सगळ्या समाजाला. थट्ट लुटून पैसा जमी केलेला असता. रोजचे 1000 रुपये त्याच्या खिशात, 500 रुपये पेट्रोल आणि 500 रुपये दारू महिनाभर. महापोरग प्रचार करायले नादी लागले. अरे नादी लागलं नाही, वाया गेलंय. नादी नाही लागलं ते काय गेलं ते. आणि बापत म्हणतो मी सोबत ढोर जाय तू. अरे गध्या पोरग कुठं चाललंय? पाय ना कुठं चाललंय प्रचाराला. कोणाच्या का जाईना. पण महिन्यात दारू पिऊ व्यसन चिटकलं, सत्यानाश करून टाकला. ही दुसरी गोष्ट आहे. म्हणून कोणचंही तुमचं पोरग कोणाच्याच प्रचाराला धाडू नका. शेपटी घ्या कोणाचा, तुमच्या जवळचा का असं ना, प्रचाराला त्याला धाडू नका. त्याला डीजे आलो देऊ नका. आणि मोबाईल 12वी झालीच्या नंतर मोबाईल द्या. 12वी जर पास झालं तरच त्याला काय द्या. आणि इथं काय ती देते त्याच्या हातात मोबाईल, लागली कामाला. पहिला असंच केलं ते म्हातारे. काय केलं?